नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या या 5व्या माळेत मी तेजा देवकर तुमच्या सगळ्यांचं आपल्या ह्या दुर्गे दुर्गट भारी मालिकेत स्वागत करते. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्रा ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. मंडळी, रोजचा दिवस जरी सारखा असला तरी सुद्धा उगवतीचे रंग आणि मावळतीचे रंग मात्र वेगळे असतात आणि म्हणूनच ते विलोभनीय असतात. वर्षभरात येणारे सण उत्सव एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. या सणांना आईच्या मंदिरात वेगवेगळ्या पूजा मांडल्या जातात. आज आपण त्याच बाबत बोलणार आहोत मालेकर सरांशी. जसं मी आत्ता म्हणाले, आपल्या बरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. नमस्कार सर. सर, वेगवेगळ्या सणांबाबत जाणून तर घ्यायचंच आहे, पण आत्ता आपण बोलूया नवरात्र उत्सवाबद्दल. हा उत्सव मंदिरात कसा साजरा केला जातो? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचं नवरात्र म्हणजे फक्त एक मंदिरातला विधी नाही, तर तो संपूर्ण नगरीचा विधी. अनंत चतुर्दशी झाली की मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात होते. भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण एकादशीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा गाभारा स्वच्छतेचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी इरलं पांघरून देवीची उत्सव मूर्ती बाहेर येते आणि मग मूळ मूर्तीची स्वच्छता सुरू होते. साधारणपणे जर एकादशी शुक्रवार, मंगळवार किंवा अशा अन्य वारी आली तरी बुधवार हा त्या स्वच्छतेचा दिवस असतो. सगळ्यांना प्रतीक्षा असते ती घटस्थापनेची. घटस्थापने दिवशी सकाळी साधारणपणे 9-9:30च्या सुमाराला देवीचे जे खातेदार मुनीश्वर आहेत, खातेदार पुजारी आहेत, त्यांच्या हस्ते क्षेत्रोपाध्यांच्या उपस्थितीत देवीची घटस्थापना होते. देवीची उत्सव मूर्ती घटाजवळ यायला निघते आणि घटाजवळ ललकारीनं घटाजवळ आली की तोफेच्या सलामीनं सगळ्या कोल्हापूरला कळतं की देवीची घटस्थापना झाली. आणि मग इथून पुढे आनंद पर्व सुरू होतं. संपूर्ण 9 दिवस ही नगरी संपूर्ण एका वेगळ्या चैतन्यात असते. रोज दुपारी वेगळ्या स्वरूपात देवीची अलंकार पूजा साकारली जाते. रात्रीच्या वेळेला जसा दर शुक्रवारी पालखी सोहळा असतो तसाच पालखी सोहळा संपन्न होतो. द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे दिवस नेहमीप्रमाणे गेल्यानंतर पंचमीचा दिवस हा कोल्हापूरसाठी फार महत्त्वाचा असतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपली प्रियपात्र सखी त्र्यंबोली अर्थात टेमलाबाईच्या भेटीला निघते. आणि एरवीच्या अलंकार पूजा आपण बघितलं की एरवीची अलंकार पूजा ही दुपारी 12:30 नंतर होते, पण ललिता पंचमी दिवशी किंवा अश्विन शुद्ध पंचमीला देवीची अलंकार पूजा ही सकाळी 9:30 नंतर लगेच आवरली जाते. कारण देवीला आता आपल्या प्रिय सखीला भेटायला जायचं आहे आणि त्या सखीला भेटायला जाताना ती आपल्या सगळा साज शृंगार करू आणि शक्यतो त्या दिवशी हत्तीवरची पूजा असते. देवी त्र्यंबोलीला भेटायला येते आणि त्र्यंबोलीला भेटायला आल्यानंतर इथं कोल्हासुराला दिलेल्या वरदानानुसार कुष्मांड भेदन म्हणजे कोहळा फोडण्याचा सोहळा होतो. हा सोहळा करवीर छत्रपतींच्या उपस्थितीत तिथं संपन्न होतो. त्र्यंबोलीचे श्रीपूजक जे गुरव आहेत त्यांच्या घराण्यातल्या कुमारिकेच्या हस्ते हा कुष्मांड भेदनाचा सोहळा होतो. आणि हा सगळा सोहळा आवरून संध्याकाळी देवी मंदिरात आली की पुन्हा रात्री पालखी. मग नेहमीप्रमाणे षष्ठी, सप्तमी पुन्हा पालखी सोहळा होतो आणि अष्टमीचा दिवस हा देवीचा नगर प्रदक्षिणेचा दिवस. त्या दिवशी देवीची पालखी प्रदक्षिणा न करता देवी नगर प्रदक्षिणेला मंदिरातून बाहेर पडते. शार्दूल वाहन म्हणजे सिंहाच्या 2 वाहनावरून देवी या नगर प्रदक्षिणा करते. रात्री उशिरा मंदिरात आल्यानंतर अष्टमीचं हवन होतं. या काळात भक्तांना दर्शन नसतं, पण मंदिराची दारं बंद राहतात आणि सकाळी रात्री आपण बघितलं की शेजारती झाली म्हणून काकड आरती असते, पण अष्टमीला रात्री देवी झोपतच नाही, त्यामुळे नवमीला सकाळी काकड आरती नसते. आतमध्ये हवनाची पूर्णाहुती झाली की बाहेर तोफेची सलामी होऊन सगळ्या कोल्हापूरला कळतं की आई साहेबांचा होम संपूर्ण झाला. दुपारी घट उठवले जातात आणि समजा बऱ्याचदा असं होतं की नवमी दिवशी सीमोल्लंघन येतं, तर त्या दिवशीच देवी दुपारी 4ला सीमोल्लंघनाला जाते किंवा जर दसरा स्वतंत्र आला तर त्या दिवशी दुपारी 4च्या दरम्यान देवी सीमोल्लंघनासाठी म्हणजे ऐतिहासिक अशा शाही सोहळ्यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात येते. तिथं करवीर छत्रपतींच्या उपस्थितीत देवीचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडतो आणि रात्री उशिरा म्हणजे सगळ्या कोल्हापूरकरांना भेटी देत देवी मंदिरात परत येते आणि अश्विन शुद्ध पौर्णिमेला देवीचा महाप्रसाद झाला की हा संपूर्ण सोहळा एका अर्थानं संपूर्ण झाला असं मानलं जातं. सर, जसा नवरात्र, दसरा हा कोल्हापूरमध्ये एक मोठा उत्सव असतो, एक मोठा सोहळा असतो आणि एक वेगळाच उत्साह असतो या सगळ्याचा, तसाच रथोत्सव सुद्धा खूप भव्य दिव्य असतो आणि हा चैत्र महिन्यात होतो. त्याबाबत जरा सांगा. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या क्षेत्राची क्षेत्रस्वामिनी आई अंबाबाई, या क्षेत्राची जी अनेक दैवत आहेत त्यामध्ये एक महत्वाचं दैवत म्हणजे दख्खनचा राजा देव ज्योतिबा. चैत्र शुद्ध पौर्णिमेला किंवा हस्त नक्षत्रावरती देव ज्योतिबाची यात्रा भरते आणि या यात्रेच्या निमित्तानं लक्षावधी भाविक या देवाच्या दर्शनाला येत असतात.
देवाची यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी सगळी यात्रा करवीर क्षेत्रामध्ये देवीच्या दर्शनाला येते. या सगळ्या भाविकांना देवीचं दर्शन सहजतेनं घडावं म्हणून ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच काही वेळेला कसं होतं, ज्योतिबाची यात्रा ही हस्त नक्षत्रावर असताना चतुर्दशीला झाली तर पौर्णिमेला, किंवा जर पौर्णिमेला झाली तर प्रतिपदेला जगदंबेचा रथोत्सव असतो. या रथोत्सवाच्या दिवशी कोल्हापुरात एक वेगळं चैतन्य, वेगळं वातावरण असतं. देवीचा सजवलेला जुना लाकडी रथ आहे, आता अलीकडे नवीन करण्यात आला तो. तर त्या रथावरती तो रथ संध्याकाळी 4च्या सुमाराला महाद्वारासमोर आणून उभा करतात. रथ आणून उभा केल्यानंतर रथाचा शृंगार एका बाजूला सुरू होतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या वाटेवरून देवी चालणार त्या वाटेचा शृंगार सुरू होतो. अर्थात त्या सगळ्या रस्त्यांवरून रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांच्या पायघड्या, सगळं काही तयार व्हायला लागतं. बरं, हे कोणी आयोजित करतं, प्रायोजित करतं असं नाही. सगळे भक्त स्वयंस्फूर्तीनं रांगोळ्यांनी, फुलांच्या पायघड्यांनी हा रस्ता सजवतात. रात्री 9च्या सुमाराला, संध्याकाळी 8च्या सुमाराला देवी पालखी रथात विराजमान होते, तिथं तिचा शृंगार होतो आणि रात्री 9च्या सुमाराला तोफेच्या सलामीनं रथोत्सवाला प्रारंभ होतो. हा रथ भक्तगणच ओढत असतात. जगदंबेच्या जयघोषामध्ये रथ ओढत ओढत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी भक्तांची विनंती होईल त्या ठिकाणी आरती घेऊन देवी पुढे पुढे जात असते. प्रदक्षिणा पूर्ण करत महाद्वार रस्त्यावरून गुजरीमधून भावसिंगची रस्ता आणि त्यानंतर जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यातून जुन्या राजवाड्याच्या अंबा देवघराच्या दारात येते. तिथं छत्रपतींच्या वतीनं आरती होते. ही आरती घेऊन पुन्हा मलग हायस्कूल मार्गे मिरजकर तिकटीतून देवी रंकभैरवाच्या देवळाजवळ येते. रंकभैरव अर्थात या कोल्हापूरचा कोतवाल. आता देवी मंदिरात जात नाही, पण देवीचे चोपदार, रोशन नाईक, हवालदार ही सगळी मंडळी अंबाबाईच्या आगमनाची वर्दी द्यायला रंकभैरवापुढे जातात. त्यावेळेला रंकभैरव अगदी 8 वाजल्यापासून सदरेवरती विराजमान असतात. त्यांच्या पुढं देवीच्या नावाची ललकारी होते आणि आई आल्याची वर्दी मिळून रंकभैरव मंदिरात जातात. तिथं त्यांची आरती होते आणि मग जसं रंकभैरवाला वर्दी दिली तशी गणपतीला, म्हणजे बिनखांबी गणेश मंदिरात गणपतीला वर्दी दिली जाते. दरम्यान देवीचा रथोत्सव भक्तांकडनं सुरू असतो. आतषबाजी, ढोल, बाजे सगळ्यासह अतिशय सुंदर अशा वातावरणात हे सगळं होईपर्यंत जवळपास मध्यरात्र आलेली असते आणि रात्री 12:30-1च्या सुमाराला देवी आपल्या महाद्वारातून पुन्हा मंदिरात येते. मंदिरात आल्यावर पुन्हा पालखी प्रदक्षिणा होते आणि ज्या वेळेला एक प्रघात आहे मंदिरात की ज्या वेळेला देवी मंदिर प्राकाराच्या बाहेरून जाऊन येईल त्यावेळेला नैवेद्याचं भरलेलं संपूर्ण पान, म्हणजे जसा नैवेद्य तिचा वाढला जातो तसं नैवेद्याचं पान तिच्यावरून ओवाळून मणिकर्णिकेच्या तीरावरती ठेवलं जातं. म्हणजे ज्या गणांनी देवी मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर तिच्या या सोहळ्याचं रक्षण केलं त्या सगळ्यांसाठी कृतज्ञता म्हणून तो भाग अर्पण केला जातो आणि रात्री उशिरा कर्पूर आरती होऊन देवीचा अलंकार उतरला जातो आणि एकूणच सगळ्या भक्तांच्या मनामध्ये एक कृतकृत्य भावना असते की आपण या जगदंबेचा रथ ओढला आणि तिच्या सोहळ्यात सहभागी झालो. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा असते आणि ती सुद्धा खूप भव्य असते. तर ज्योतिबाची यात्रा आणि रथोत्सव याचा काही संबंध आहे का? पुराणकथेनुसारही आहे आणि वस्तुस्थितीनुसारही या यात्रेचा आणि रथोत्सवाचा संबंध आहे. ज्या वेळेला कोल्हासुराला 100 वर्षाचं राज्य देऊन आई जगदंबा हिमालयात गेली होती त्यावेळेला या दैत्यांचं पारिपत्य करण्यासाठी तिनं केदार क्षेत्री जाऊन केदारनाथाला हाक मारली. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा रवांश अर्थात क्रोधांश आणि 12 सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणून नाथ केदार अर्थात ज्योतिबा प्रगट झाला. नाथांनी देवी बरोबर या करवीर क्षेत्री आगमन केलं आणि इथल्या दैत्यांचा संहार केला. ह्या क्षेत्रामध्ये दैत्यांचा संहार पूर्ण झाल्यावर देव पुन्हा हिमालयात जायला निघाले. त्यावेळेला साक्षात जगदंबेनं त्यांना अडवलं आणि त्यांचा या सिंहासनावरती राज्याभिषेक केला. दख्खनचा राजा म्हणून विराजमान झालेल्या केदारनाथाचा हा उत्सव म्हणजे सगळ्या भक्तांचा उत्सव. नाथ केदार यमाईच्या भेटीला निघतात तो हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं लक्षावधी भाविक वाडी रत्नागिरीवरती येत असतात. अनेक भाविकांचं कुलदैवत हे वाडी रत्नागिरीच्या देव ज्योतिबा बरोबरच करवीर निवासिनी आई अंबाबाई हे त्यांचं कुलदैवत आहे. त्यामुळे आपल्या दोनही कुलदैवतांचं दर्शन घडावं म्हणून या भक्तांची मांदियाळी या करवीर क्षेत्री येत असते. अशा अनेक भक्तांना या देवीचं दर्शनही घडावं, तिच्या वैभवाचंही दर्शन घडावं म्हणून करवीर क्षेत्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव हा ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होतो. आणि इतकंच नव्हे तर आणखी या रथोत्सवाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर कोल्हापूर हे असं गाव आहे जिथं एकमेव गाव असावं की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा रथोत्सव होतो. म्हणजे ज्योतिबा यात्रेला ज्योतिबाची पालखी झाल्यावर दुसऱ्या दिवशी आई अंबाबाईचा रथोत्सव, तिसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचा रथोत्सव आणि म्हणजे ताराराणी सरकारांचा रथोत्सव, अशा अनेक रथोत्सवांबरोबर या कोल्हापूरचं वैशिष्ट्य या सोहळ्याच्या निमित्तानं उजळून निघतं. सर, वर्षभर वेगवेगळे सोहळे, वेगवेगळे उत्सव साजरे होतात, पण त्यातला एक वेगळा उत्सव, एक वेगळा सोहळा म्हणजे रंगपंचमी. त्याबाबत मला जाणून घ्यायला आवडेल.
वर्षाचे सगळे सण करवीर निवासिनीकडे साजरे होतच असतात, पण त्यातला रंगपंचमीचा उत्सव अर्थात उत्तर भारतामध्ये जितकं होळीचं मोठं प्रस्थ आहे तितकं आपल्याकडं नाही, पण आपल्याकडं होलिका दहना दिवशी म्हणजे होळी पौर्णिमे दिवशी देवीच्या उत्तर दरवाजाला म्हणजे घाटी दरवाजाला होळी पेटवली जाते आणि त्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी सकाळी देवीवरती रंग उडवला जातो आणि त्यानंतर जी शंखतीर्थ होतात त्या प्रत्येक शंखतीर्थाच्या वेळेला म्हणजे साधारणपणे 9:30च्या आरतीला 12:30च्या आरतीला देवीच्या अभिषेकानंतर ते तीर्थ उरतं, त्या तीर्थामध्येच रंग घातले जातात आणि ज्या वेळेला आरती पूर्ण होते त्यावेळेला शंखतीर्थ देवीवरनं ओवाळल्यानंतर ते रंगीत पाणीच भक्तांवरती शंखतीर्थ म्हणून उडवलं जातं. म्हणजे एका अर्थानं भक्तांना तो एक आनंदाचा क्षण असतो की आपण देवीला रंग लावणं किंवा आपल्यापेक्षा सुद्धा तिच्याच रंगात रंगून जाण्याची संधी भक्तांना मिळते. त्यामुळे या शंखतीर्थाला सुद्धा भक्तांच्या दृष्टीने एक वेगळं महत्व असतं की जिला आपण रंग लावायचा किंवा जिच्या कृपेनं आपला सगळ्या आयुष्याला रंग मिळालेला आहे तिच्या रंगात रंगून जाण्याची एक संधी भक्तांना मिळत असते. असा हा रंगपंचमीचा सोहळा म्हणजे मंगल आरतीनंतर म्हणजे 9:30च्या आरतीनंतर आणि 12:30च्या आरतीनंतर देवीवरती शंखतीर्थ जे असतं त्या शंखतीर्थात रंग मिसळून साजरा होतो. सर, तुम्ही रंगपंचमीबद्दल सांगितलं, इतर असे कोणकोणते सण आहेत जे साजरे होतात? साधारणपणे आपल्या मराठी घरांमध्ये जे सण साजरे होतात ते सगळे सण आई अंबाबाईच्या देवळात साजरे होत असतात. चैत्राला गुढीपाडव्याला देवीच्या महासरस्वतीच्या दरवाजाजवळ देवीकडे गुढी उभी केली जाते. रथोत्सव तर आपण बघितलात. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीचा एक विशेष सोहळा असतो, तो म्हणजे देवीची उत्सव मूर्ती ही संध्याकाळी 4 ते 8 झोपाळ्यावरती बसवली जाते. गरुड मंडपात सदरेवरती चांदीचा झोपाळा बांधला जातो आणि त्या झोपाळ्यावरती आईची उत्सव मूर्ती सजवून चोपदार रोशन नाईक तिला झोके देत राहतात आणि सगळ्या स्त्रिया चैत्रगौरीचा हळदी कुंकू द्यायला कैरीची डाळ आणि पन्ह देवीला अर्पण करतात. रांगोळ्यांनी सगळं आवार सजलेलं असतं. त्यानंतर अक्षय तृतीया झाल्यावरती पुढं श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मीचं व्रत होतं श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी. त्यानंतर नागपंचमीची पूजा साजरी होते. श्रावणातल्या या सगळ्या व्रतवैकल्यांच्या बरोबर भक्तांची गर्दी देवीकडे असतेच. भाद्रपद महिन्यामध्ये देवीचा गणेशोत्सवही साजरा होतो. अश्विनातलं नवरात्र प्रसिद्ध आहे. नवरात्र संपल्यानंतर अश्विन पौर्णिमेला सगळ्यांना मुक्तद्वार महाप्रसाद असतो. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीपासून देवीच्या एकूणच पूजा उपचारांमध्ये वेळेमध्ये थोडासा फरक पडतो. नरक चतुर्दशीपासून काकडा सुरू होतो. काकडा म्हणजे भक्तांनी आणलेला काकड्याचा म्हणजे सगळ्या वातींचा दिवा हा देवीच्या शिखरावरती चढवला जातो. 5 शिखरांमधलं सगळ्यात उंच असलेलं देवीचं शिखर म्हणजे कोल्हापुरातल्या जुन्या कोल्हापुरातली सगळ्यात उंच जागा. आपण हल्ली दिवाळीला आकाशकंदी लावतो, तो घरातल्या सगळ्यात उंच जागी लावतो. मग पूर्वीच्या दृष्टिकोनातनं गावातली सगळ्यात उंच जागा म्हणून शिखरावरती हा काकडा चढवला जातो. आणि याच कार्तिकामध्ये म्हणजे सकाळी आपण जी मंगल आरतीची वेळ बघितलं, काकडाच पहाटे 4ला होत असल्या कारणानं 4च्याही आधी 3:30च्या दरम्यान काकडा होतो आणि त्यानंतर 6 वाजता देवीची मंगल आरती होते. म्हणजे 9:30ची आरती 6 वाजता होते. मग दुपारी भोग आरती होते, संध्याकाळी धूप आरती होते, पण धूप आरती सुद्धा अलीकडे घेतली जाते. आणि याच कालावधीमध्ये शयन आरती सुद्धा लवकर केली जाते कारण पहाटे काकडा लवकर होतो. तर असा हा काकडा कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सगळं मंदिर दिव्यांनी उजळलं जातं आणि त्याच दीपोत्सवाच्या उजेडामध्ये देवीचा हा पालखी सोहळा पूर्ण होत असतो. वैशिष्ट्यपूर्ण उत्सवामध्ये किरणोत्सव आहे, जिथं 9, 10, 11 नोव्हेंबर, 31 जानेवारी, 1, 2 नोव्हेंबरला मावळतीची किरणं देवीच्या मूर्तीवरती पडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी देवीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात आणि अशा अनेक उत्सवांनी हा संपूर्ण मंदिर प्राकार वर्षभर गजबजून जात असतो. वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं उत्सवांच्या निमित्तानं भक्तजन दर्शनाला येत असतात. दिवाळीतले 4 दिवस भक्त आपापल्या परीनं देवीला दर्शनाला येतात. म्हणजे एकूण जे म्हणून सगळे सणवार आहेत, कोल्हापुरातल्या सगळ्या सणांचा केंद्रबिंदू अर्थातच आई अंबाबाई. मग अगदी आषाढी एकादशी असो, रामनवमी असो किंवा जन्माष्टमी असो, या प्रत्येक वेळेला त्या वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची अलंकार पूजा साकारली जाते. जन्माष्टमी दिवशी तर देवीच्याच चौकात कृष्ण जन्म साजरा होतो आणि कृष्ण जन्म झाल्याबरोबर तोफेची सलामी दिली जाते की कृष्ण जन्म झाला. रामनवमी दिवशी रामाच्या मंदिरात कीर्तन असतं, देवीची अलंकार पूजा होते. महाशिवरात्रीला देवीकडे उत्सव असा नसला तरी देवीचा उपवास असतो. शिवाशी निगडीत प्रसंगाला देवीची अलंकार पूजा बांधली जाते. जो सण असेल तो सगळा म्हणजे अगदी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना दिवशी सुद्धा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या या स्वातंत्र्य जननीच्या रूपात या भारत मातेच्या रूपात सजलेली ही अनेकांनी बघितली. प्रसंगानुरूप पूजा हे अंबाबाईच्या एकूण सगळ्या दिनचर्येचं किंवा या वर्षलीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला परोपरी अनुभवायला मिळतं. सर, तुम्ही ही माहिती देताय आणि अगदी तल्लीन व्हायला होत आहे.
नमस्कार, मी श्री अविनाश मुनेश्वर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कादार श्रीपूजक. शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला 5व्या दिवशी आज देवीची दशमहाविद्यांपैकी चौथी महाविद्या देवी भुवनेश्वरी या स्वरूपात पूजा बांधण्यात आलेली आहे. या देवीचं विशेषत्व असं की ब्रह्मदेवानं जेव्हा सोमाहुती यज्ञ केला तेव्हा ह्याच देवीनं त्याची रक्षणाची जबाबदारी घेऊन विराजमान झाली होती. पुढे विश्वाच्या निर्मितीच्या वेळेला त्रिभुवनाची संरक्षणाची जबाबदारी देखील याच देवीने घेतली, म्हणून हिला भुवनेश्वरी या नावाने ओळखले जाते. याच देवीला राजराजेश्वरी या नावाने देखील सेवा केली जाते.
आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलिव्हेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा. रिलिव्हेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखतं नाविन्य.